विसरू नको तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण आता पाहतो की इकडे वच्ची फोन उचलते तर तिकडनं आता आत्ती म्हणत असते, काय गे वच्छे आता सांग ना, हैसर तुझो झील इलो असा माझ्या दारात माझ्यासमोर गुडघे टेकून बसलो असा आणि माका म्हणतो की तुमका जी काय शिक्षा करूची असतली ती करा माका, मी भोगूक तयार असय. मगे सांग आता काय करू मी तुझ्या झिलाचा, त्याच्या तोंडात काळ फासू की गाढवावरून त्याची डिंड काढू, सांग काय करू मी त्याचा. वच्छे त्याबरोबर आता वच्छी लगेचच रागवते आणि जोरात ओरडते, ए देसाई. त्याबरोबर लगेचच आता इकडे लगेच आत्या म्हणते, ए वच्छे वरडू नकोस, गप फकस्त ऐकून घे, मी असं काय पण करू शकते, समजलं ना. वच्छे आज नियती बघितलंस ना कशी गोल फिरून इली ती, जा संधी तुझ्या हातात होता आता तास संधी माझ्या हातात आला असा, नियतीने तास संधी माझ्या पारड्यात पाडला असा, पण मी तसं काय पण नाही करूच आहे. मान देवाचे आभार मान, कारण तांडेल आणि देसाई यांच्यामध्ये जमीन आणि आसमानाचा फरक असा. तुम्ही काय पण आणि किती पण केला असशील ना तरी आम्ही आमची माणुसकी सोडूच नाही, म्हणून तुझ्या झिलाक काय करणार नसय मी, सोडून देता येते का, हां भीक घालताय तू का भीक. त्याबरोबर मग आता हे सगळं ऐकून वच्छी खूप जास्त राग इलेलो असता. वच्छी जोरात रागाने मोबाईल खाली आपटून टाकता, तर आत्या सूर्याक त्याचा मोबाईल परत देता. सूर्या फोन का हात लावत नसता, आत्या म्हणते घे. त्याबरोबर मग सूर्या फोन हातात घेता. तशी आत्या लगेचच इकडे वेदूक म्हणता, वेदू ह्यो गेलो की गेट बंद करून घे, नाहीतर डोरागुरा उगाच आत येत राहतात ना म्हणान. आणि मग आता आत्या तिकडनं निघून जाते. वैदेही सूर्याच्या समोर उभी असते. सूर्या वैदेही समोर हात जोडतो आणि म्हणतो, डॉक्टर मॅडम किमान तुम्ही तरी माफ करा. वैदेही म्हणते, माफ करणं न करणं यातलं काहीही माझ्या हातात नाही आहे, त्यामुळे काहीच उपयोग होत नाही आहे माझी माफी तू मागून. त्याबरोबर मग सूर्या वैदेहीला म्हणतो, वैदेही मॅडम अहो पण माझा काय दोष आहे या सगळ्यात, मी मान्य करतो ना की जे काय झालं ते चुकीचं झालं. त्याबरोबर सूर्या हा असं म्हटल्यावर वैदेही म्हणत असते की तुम्ही हे जे वागलात ना ते नको वागायला हवं होतं. सूर्या याला वैदेही म्हणत असते, काय केलं हे सगळं. त्याबरोबर मग सूर्या म्हणत असतो, अहो पण तुमचा वरत पण काही कमी नाही हा, वरता काय गरज होती आमच्या घरी यायची. त्याबरोबर इकडे वैदेही म्हणते, फक्त घरीच आला होता ना. त्यावर सूर्या म्हणतो, अहो फक्त घरीच नव्हतो इलो, थैसर येऊन उगाच चौगाच वायफळ बडबड करत होता. त्याबरोबर ती म्हणते, हो का वायफळ बडबड करत होता का तू, मग तुझ्या आईचं काय, तुझी आई नाही करत उगाच चौगाच अशीच हवेत वायफळ बडबड, हां सांग ना नाही करत का तुझी आई वायफळ बडबड. त्यावर सूर्या म्हणतो, अहो करता माझी आई पण बडबड करता, पण माझी आई तुम्ही नाही समजून घेता माझी गोष्ट. त्यावर ती म्हणत असते, समजून घेण्यासारखं मुळात काही नाहीच आहे इथे सूर्या, तुम्हीच चुकलाय आणि हे तुम्ही मान्य करायला हवं. आणि राहिला प्रश्न बडबडीचा आणि मारामारीचा, तर तुझ्या आईने त्या गोष्टींसाठी ना माणसं कामावर ठेवली आहेत, समजलं तुला. त्याबरोबर सूर्या म्हणतो, अहो मॅडम आता देसाई आणि तांडेल यांच्यामध्ये 25 वर्षापूर्वी काय घडला असा ह्या आपल्याला कुणाकच माहीत नाही हा, मग आपण तरी पण दोघं पण त्या गोष्टीवरून का भांडतं, आपला काय संबंध त्या सगळ्याशी. त्यावर लगेचच इकडे ती म्हणत असते, संबंध आहे, संबंध नाही कसा, तुला वाटत असेल की संबंध नाही आहे, पण मला माहिती आहे ना काय संबंध आहे तो. अरे ती माझी स्वतःची आत्या आहे, सांग ना मला मग तिच्या बाबतीत घडलेल्या गोष्टींशी संबंध कसा नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संबंध जरी नसला ना आपला त्या सर्व गोष्टींबरोबर, तरी मी तुझ्याशी यावरून नाही भांडत आहे की त्या गोष्टी काय असतील, मी तुझ्याशी याच्यावरून वाद घालते की आज तुझ्या घरी जे काही झालं ते चुकीचं होतं. आज वरदची काहीही चूक नव्हती, आज तुमच्या घरी जे काही वागलेत ना ते अमानुषपणे वागलेत त्याच्याबरोबर, कळलं का. अरे कुठलाच माणूस कुठल्याच माणसाबरोबर जसं नाही वागू शकत ना तसे वागलेत तुझ्या घरचे वरद बरोबर, कळतंय का तुला. त्याबरोबर सूर्या म्हणत असतो, मॅडम मॅडम. त्यावरती म्हणते, आपण यापुढे एकमेकांना न भेटलेलं, एकमेकांच्या समोर न आलेलंच चांगलं राहील. आणि त्याच्यानंतर मग आता ती तिकडनं थेट निघून जाते. त्यानंतर सूर्यासुद्धा तिकडनं निघून जातो. सूर्याच्या डोळ्यात पाणी असतं. आता दोघंही एकमेकांचाच विचार करत असतात. सूर्याला सतत आता तिचे शब्द आठवत असतात, यापुढे आपण एकमेकांच्या समोर न आलेलंच आपल्या एकमेकांसाठी चांगलं ठरेल.
यापुढे आपण एकमेकांच्या समोर यायचं नाही. सूर्या, मला वाटत नाही आपल्यामध्ये कधीतरी मैत्री होऊ शकेल. अरे, प्रत्येक वेळी तुम्ही चुका करायच्या, माफी मागायची आणि मी तुम्हाला माफ करत राहायचं, हे एवढंच तर नाही ना होऊ शकत. त्यामुळे आपण एकमेकांशी न बोललेलंच बरं असेल. सूर्याला त्या सर्व गोष्टी आठवून खूप जास्त वाईट वाटत असतं. पण तरीही शेवटी सूर्या विचार करतो की एकदा आपण फोन करून बघायला हवा डॉक्टर मॅडमना. आणि म्हणून मग तो त्याचा फोन घेतो आणि थेट आता तो वैदेहीच्या फोनवरती फोन लावतो. पण वैदेही ही काही सूर्याचा फोन घेत नाही. आता वैदेहीने फोन न घेतल्याने तो फोन कट करतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला वैदेहीला दिसतं की जो गेट आहे तो उघडलेला आहे आणि तो लाकडी गेट वाजतोय फक्त हवेमुळे. मग लगेचच आता तिकडे वैदेही तो गेट बंद करायला जाते तेव्हा तिला तिथे सूर्याचं घड्याळ सापडतं. तर तोपर्यंत सूर्या हा आता घरी आलेलो असता. आता सूर्या घरी येतो तेव्हा बघतो तर काय, घरात सर्व पसारा पडलेलो असता. बायोने सगळा काय इकडे तिकडे करून टाकलेला असता. त्यावेळी सूर्या आतमध्ये येतो. आता सूर्या घाबरलेलो असता. बायो डोक्यात हात लावून बसलेला असता. सारिका गप बसलेला असता. तर मामा थैसर उभा असता. तर इकडे आता लगेचच तो आतमध्ये येता आणि म्हणता, बायो अगं काय आहे हा सगळा, काय केलं असंच घराचा? त्यावर बायो म्हणता, बघा कोण विचारता माका, सूर्या काय केलंस तू? थैसर जाऊन त्या नलीच्या पायावरती नाक घासलंस? अरे ज्या देसायांच्या नरडीचं घोट घेऊचं असं मला, त्या देसायांच्या समोर जाऊन तू माफी मागलंस? बोल ना, माफी मागलंच जाऊन तू त्यांच्यासमोर, कित्या केलंस या सगळा? त्याबरोबर तो म्हणत असता, बायो अगं पण म्या तर. त्याबरोबर बायो म्हणता, अच्छा म्हणजे बोलूचा असाच अजून तुका, बोल मगे बोल, मागा तरी कळू दे, आणखीन तू काय सर्वासर्व करणार असंच ते, बोल ना बोल. त्याबरोबर लगेचच सूर्या म्हणत असतो, 1 मिनिट बायो, सारवासारव करूची माका काय गरज नाही हा, कारण मुळात चुकीचा वागण्यालायक मी काय केलेलंच नाही हा, मी जा काय केलंय ना त्या बरोबर होता बायो. त्याबरोबर बायो म्हणता, तू काय बोलतस, तुझं तुका तरी कळता काय? सूर्या काय बघतोस ना रे, बघ माझ्या झिलाचा आज काय झाला असाता, असं लगेचच आई मामाला म्हणते. त्यावर मामा म्हणतो, हो गो बाय हो, दिसता माका दिसता सगळा, पण काय करूचा, संगतीचो परिणाम गो, सगळा संगतीचो परिणाम. त्याबरोबर जनी आजी लगेच म्हणते, ए सुधाकरा, जा काय बोलूचा असेल ना तर सरळ बोल, ह्या कोड्यात कित्याक बोलतस, जे का बोलत असशील त्याचा नाव घे आणि बोल, का नाव घेऊन बोलूची हिंमत नसा? त्याबरोबर लगेचच आता बायो म्हणता, ए जनी गप बसूचा, माझ्या मध्ये बोलूचं नाही, हैसर माझ्या झिलाचो आणि माझो प्रश्न सुरू असा, ह्या माझ्या रक्ताचो प्रश्न असा, तोंड मिटून गप उभं राहूचा, समजला मगे? त्याबरोबर ती गप राहता. तसा लगेचच सूर्या म्हणता, 1 मिनिट, काय चाललं असा तुमचा, कित्याक तिका बोलतं, ऐकून घ्यावा माझा आधी मी काय म्हणतंय ता. मी थैसर कोणाच्या पण सांगण्यावरून गेलंय नव्हतंय, मी थैसर गेलो होतं माझ्या स्वतःच्या मर्जीने. आणि बायो, आपल्या घरात ह्या जो काय झाला असा ना सकाळी, ता चुकीचाच होता, वाईट वाटेल तुका, पण मी खरा हा ना ताच बोलताय. आणि तुझं ह्यो राग काय माका नवीन नाही, ह्यो बघ काय घराचा करून ठेवला असतं, काय आहे ह्या सगळा बायो, कित्या केलंस या सगळा, तू चुकलीस बायो, आणि तू चुकलीसच, आणि मी जा केलंय ना त्या बरोबर होता. त्याबरोबर ह्या ऐकून बायो खूप मोठं धक्कोच बसता की आपलं झील आपल्यांका चुकलो आपण असं म्हणता. तर आता दुसऱ्या बाजू खैसर आता वैदेही म्हणत असता, पण कशावरून हे पत्र खरोखर आपल्याला त्या लोकांनीच दिलं आहे म्हणून. त्यावर मग आता काका म्हणतात, मग कोण देऊ शकणार आहे? त्यावर वैदेही म्हणते, काका अहो, देसाई आणि तांडेल यांच्यामध्ये दुश्मनी आहे हे अख्ख्या गावाला माहिती आहे. मग का म्हणून तुम्हाला असं वाटत नाही की कदाचित कोणीतरी व्यक्ती अशी असू शकते जी जाणून बुजून ह्या सर्व गोष्टींचा फायदा घेत असेल? त्याबरोबर मग लगेचच इकडे बाबा म्हणतात की हो हो बरोबर आहे. त्याबरोबर वरदचे वडील म्हणतात की ओ मेवनेनू, काय म्हणतो बरोबर असा, काय एक बरोबर नाही, या अशा बाजूने विचार करूची काही गरज नाही, ती लोका बरोबर नसत. त्याबरोबर वैदेही म्हणते की काका असे हवेत तीर मारून आपण नाही काम चालवू शकत, आपल्याकडे भरभक्कम पुरावे हवेत, आपल्याला न्यायाच्या कायद्याच्या बाजूने लढायचं असेल तर. त्यावेळी मग लगेचच तिकडे वरद उभा राहतो आणि म्हणतो, कसलो न्याय, कसलो कायदो, न्याय बी काय नाही, कायदो बिदो काय नाही,
त्यांका धडा शिकूक नो मीच पुरेसो असा. अरे ह्या भावी आमदाराच्या घरावर त्यांनी हल्ला केला असं सोडणार नाही मी त्यांका. ना एकेकाची थडगी बांधली ना तर माझा पण नाव वरद नाही सांगणार, वरद देसाई, लक्षात ठेवा. त्याबरोबर आता वरद हा खूप एक्स्ट्रीम लेवलवरती रागवलेला असतो. त्यावेळी वैदेही वरदला म्हणते, वरद काय बोलतोयस तू, शांत हो पहिला. वरद उगाचच्या उगाच फक्त आरडाओरडा करून काहीही होणार नाही आहे, कळलं का. आणि आपल्याला असे मोठे मोठे निर्णय नाही घ्यायचे आहेत, आपल्याला शांतपणे पावलं उचलायचे, कळलं तुला. वरद असा घाईघाईने निर्णय घेणं, घाईघाईने पावलं उचलणं याचा काय परिणाम होतो हा एकदा बघितलास ना तरीसुद्धा तुला पुन्हा तेच करायचं आहे. त्यावर मग आत्यासुद्धा म्हणते, वरद अरे बाळा शांत हो, हे असे घाईघाईने विचार करून कसे चालणार आहेत. त्याबरोबर वरद म्हणतो, मग काय करू सांग ना, आपल्याच घरात आपलेच शत्रू जर बसले असतील तर काय करता येऊ शकतं दुसरं, सांग आहे, तूच सांग माका. अगं सर माझ्यावर एवढं हल्लो झालो त्याचा कोणाक काय पडला नाही. ह्यांका पडला कशाचा असा, तर ह्यांका पडला असा त्या त्या तांडेलांच्या घरचा. हां कायद्याने जातात म्हणे, कायद्याने जाऊया ना, जाऊया आपण, एक काम करू, आपण कायद्याच्या मार्गाने जाऊ आणि फक्त आयुष्यभर कोर्टाच्या पायऱ्या झिजवत बसू, चालेल चालेल तुमका. गो आहे त्या तांडेलांनी तुझ्या ह्या झिलावर माझ्यावर हल्लो केलो असा, एवढं मोठं हल्लो, आणि तरी पण आपण काय करूचा, आपण गप बसूचा, आपण काय करूचा, आपण कायद्याची वाट बघूची. हां आहे त्यांनी माका त्रास दिलो असा. त्यावर मग ती म्हणते, अरे हो लेका पण जरा शांत. त्यावर तो म्हणतो, अजून तरी पण तुझं शांत आहेच का, तू एक काम कर, तू चल माझ्याबरोबर चल, मी तुका नेऊन ना त्या वच्चीच्या घराकडे सोडतंय, तू थैसर जा आणि तिका ओवाळ, चालेल. त्याबरोबर तो तिका हातवाक धरून बाहेर घेऊन येतात घराच्या. त्यावेळी सगळे ते का थांब थांब वरद म्हणत असतात, पण वरद काय ऐकूच्या तयारीतच नसता. मग हे शेवटी आता वैदेही येता आणि वैदेही वरद आणि आता तिचं हात एकमेकांपासून सोडवता आणि म्हणता, वरद बास, काय चाललंय तुझं, काय विचित्र वागतोयस तू, तुला तरी कळतंय का. तर दुसऱ्या बाजूक सर सूर्या म्हणत असता, चुकलंस तू बायो, चुकलंस, लय चुकलंस तू, काय ह्या सगळा करूची ना काय एक गरज नव्हती, तू कित्या केलास त्या सगळा. त्याबरोबर मग बायो म्हणता, बघतस ना सुधाकरा, बघ आज काय झाला असा, आज माझो झील माझ्यावरतीच उलटो फिरलो असा. अरे चुकलाच, बरोबर बोलतस रे, चुकलाच माझा. त्याबरोबर लगेचच आता इकडे सूर्या पुढे येता आणि म्हणत असता, बायो हे बघ तू ऐकून घे. बायो म्हणता, गप रव, गप रव, काय ऐकूचा नाही माका तुझा, आणि हात लावू नको हा माका, हात लावू नकोस. चुकला म्हणलास ना, ता केलंय ना मी कबूल, होय चुकलाच असा माझा की मी तुझ्यावर जीव लावलंय, चुकलाच माझा, तुझा प्रत्येक सबूत झेललंय, चुकलाच माझा, तुका या घरचं झील माझं दागिनं म्हणून मी मिरवलंय ना, तर चुकलाच माझा. आज माझाच रक्ता माझ्यावरच उलटा फिरला असा, प्रत्येक वेळी तुला हवा तर मी आणून दिला, ह्या चुकलाच माझा. त्यावर लगेचच आता सारिका म्हणता, ह्या घरात खरं तर धाकली मी असं आहे, पण कधीच बयोने माझे लाड नाही जास्त केले, पण तुझे खूप लाड केले तिने, आणि आज तू तिला चुकीचं ठरवतोयस, काही वाटत नाही आहे का तुला. त्याबरोबर मामासुद्धा तिकडे येतो आणि म्हणत असतो, आणि हे सगळं कोण करताना तर आमका बरोबर माहिती असा, फितवलंय तुला, फितवलंय. त्याबरोबर मग आता जणी आजी म्हणता, ए सुधाकरा नीट बोला, आणि काय कुणी फितवला नसा ते का, समजला. मग उलट तो जा काय करता ना तर चांगलाच करता. तुम्ही हे जे काय 25 वर्षापूर्वीच्या दलदलीत हातपाय मारताव ना, तो सगळा गाळ काढूक बघता, तो जा काय करता ताच बरोबर असा, कळला मग तुमका. त्याबरोबर आता हे ऐकून वच्छीक लय जास्त राग येता. वच्ची थैसर जाता आणि जणी आजीक म्हणता, ए गप रवा, गप रव, मध्ये मध्ये बोलू नकोस, तू हैसर राहतस ना, ती माझ्या औशीची कृपा, माझ्या औशीचे उपकार, माझ्या तुकड्यांवर जगतस आणि माझ्या घरात माझ्यासमोर बोलतस, गप गप रवायचा. आता ह्या अशा अवस्थेत तुका आता कैलासवास वगैरेचं जीवन भोग जमणार नाही हा. त्याबरोबर मग हे ऐकून त्या म्हातारीक लय वाईट वाटतं आणि त्या रडत थैसून निघून जाता. त्याबरोबर सूर्या तिच्या मागे जात असता, गो जणी आजी, पण जणी आजी थोवर थैसून निघून गेलेली असता. त्याबरोबर मग हे वच्ची जाता आणि सूर्याचा हात पकडता आणि म्हणता, वा रे वा, माझो झील असस मगे, पण तुका परवा तर सगळ्यांची पडलेली असा, माझी सोडून कित्याक असं वागतस, कित्याक सांग ना, कित्याक माझी परवा तुका वाटणार नाही, काय काय चूक असा रे माझी, बोल. त्यावेळी मग मात्र आता सूर्या काही बोलत नाही.
आज मी वांजोटी झालंय असं बोलून बायो थैसून बाहेर जाता. त्याबरोबर सारिका म्हणता, जर तुझ्यामुळे बायोने काय करून घेतलं ना तर आम्ही कधीच कोणीच तुका माफ नाही करूचं. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला आता इकडे जी वैद्य असते ती म्हणत असते, काय चाललंय तुझं, कसा वागतोयस तू आत्तीशी, कळतंय का तुला वरद. त्याबरोबर वरद म्हणता, ती आऊस असा माझी, तिच्याशी मी काय पण करू शकते. त्याबरोबर ती म्हणते, तेच म्हणते मी, आई आहे ना तुझी, मग आईसारखं वाग ना तिच्याबरोबर, काय विचित्र वागतोयस तू, कळतंय का तुझं तुला तरी. त्याबरोबर मग वरद म्हणूक लागता, माका कुणी काय एक शिकवूचा ना. त्याबरोबर मग ये आता लगेचच वैदेहीचे बाबा म्हणतात, वरद काय चुकीचं बोलता ती, आईबरोबर नीट वागूक नको. त्याबरोबर मग ये आता वरद म्हणता, आता मी कोणाशी कसा वागूचा आणि कोणाशी काय बोलूचा ह्या माका तुझ्याकडून शिकूची गरज लागतली. त्याबरोबर आता ह्या दोघांमधलं भांडण बघून आत्या तर थक्कच राहता. तर आता लगेचच इकडे वैदेही वरदला म्हणते, वरद, अरे वरद म्हणतो, येतय मी. त्याबरोबर वैदेही मागून जोरात म्हणते, वरद आत्तीची माफी माग. त्याबरोबर मग ये आत्या म्हणता, गो नको गो, या सगळ्याची काही गरज नाही, हा रवान दे. त्याबरोबर लगेच आता ती म्हणते, नाही या आत्ते नाही, वरद मागे फिर आणि आत्याची माफी माग. तू चुकलायस आत्याबरोबर बोलताना, त्यामुळे आत्याची माफी तू मागायलाच हवी आहेस, कळलं, माफी माग आत्याची. त्याबरोबर लगेचच आता इकडे वैदेहीचे वडीलसुद्धा म्हणतात, हो हो बरोबर आहे, वैदू काहीच चुकीचा बोलत नाही, हा चूक झाली असा मगे माफी मागायलाच पाहिजे. तसं लगेचच वरदचे वडीलसुद्धा म्हणतात की होय होय, अगदीच अगदीच बरोबर आहे, चूक झाली असा म्हणजे माफी माग, वरद माफी माग. पण वरद कसली माफी मागतोय, मूर्ख मुलगा तिकडून रागाने निघून जातो. तर दुसऱ्या बाजूला हैसर बयोक आवाज देऊसाठी मामा इलेलो असता, बयो, ए बयो, बयो, बयो दरवाजा उघड घे, बयो, बयो उघड घे दरवाजा. आणि आता हे बोलताना मामा रडूक लागता. मामाचा रडण्याचा आवाज ऐकून बायो जाऊन दरवाजा उघडता आणि स्वतःसुद्धा रडतच असता. मग ये मामा आत येता, बायो रडत रडत बेडवर बसता. मामासुद्धा तिच्यासमोर बसता. मामा तिका पाणी देऊ करता, पण बयो पाणी घेऊक नाही म्हणता. मग ये मामा त्या पाण्याचा तांब्या ठेवता आणि पुन्यांदा बायोच्या समोर बसता आणि तिका म्हणता, बायो, ए बायो, बायो ऐक ना गे, ए बायो माझ्याकडे बघ तरी, बायो रडू नकोस गे, ए बायो ऐक ना माझा, रडू नकोस गे, रडू नकोस. अगं बायो, तू रागवली असशील तर ओरड, भांड, मार, पण प्लीज असा रडू नको गे, मी तुझ्यासमोर हात जोडतंय, हवं तर माझा काय चुकला असेल तर मी माफी पण मागताय गे बायो, पण असा तू रडत बसू नकोस. आणि मग तो सुद्धा रडूक लागता. त्यावर बायो मामाक मिठी मारता आणि म्हणता, नाही रे नाही, तुझा काय एक चुकलेला नाही, अरे नाही चुकलेला, नको रडूस तू रे, नको रडूस, माका तुझ्या वाचून कोण असा माका. त्याबरोबर दुसऱ्या बाजूक हैसर वैदेही आता स्नेहाक ह्यो सगळा प्रकार सांगता. आता ह्यो सगळा प्रकार ऐकल्यानंतर स्नेहा म्हणता, गे बाय माझे, काय सांगतस, खरंच तांडेलाच्या सूर्यान येऊन तुमच्या घरला तुझी माफी मागितल्यान. त्यावर ती म्हणते, त्याला सोडल्यास मी इथे कुठल्या दुसऱ्या सूर्याला ओळखते का, काही विचारतीशील का ग तू स्नेहा. त्याबरोबर ती म्हणता, गे बाय, मी काही नाही बोलणार, तू काय पण बोलतस, गो वच्छी असा ती वच्छी, अख्ख्या जगाने न केलेल्या चुकीची माफी मागू लावतला ती, आणि तिच्या झिलान घराकडे इला आणि त्याने तुझी माफी मागितल्यान, खरंच. त्याबरोबर वैदेही म्हणते, हो ना खरंच, मलासुद्धा हे जरा आधी ऑड वाटलंच, पण मी काही विचार नाही केला फारसा. त्यावर मग लगेचच इकडे स्नेहा म्हणता, ह्या जर खरा तू बोलत असशील मगे तर खरोखर ही लय जाम मोठी गोष्ट असा, म्हणजे सूर्याना ह्यातून तू एक गोष्ट लक्षात घेऊ शकतस, लय चांगलं पोरगं असा, तुझ्यासाठी तो काय एक करूक तयार होता, म्हणजे अगदी काय एक करूक तो तुझ्यासाठी तयार असता गे. म्हणजे बघ ना, सगळ्यांच्या वाकड्यात जाऊन त्याने तुझी माफी मागितलेली असणारा माका माहीत असा. ह्याच्यावरून एकच गोष्ट सिद्ध होता, ती म्हणजे सूर्याक तुझी काळजी असा, तू त्याचा विचार पॉझिटिव्हली करू हवा. त्यावर लगेच वेदू म्हणते, पॉझिटिव्हली म्हणजे कसा, उगाच काहीही बोलू नकोस तू. त्यावर ती म्हणते, गो मी काहीही नाही बोलणार, मी जा बरोबर असं आहे ना ताच बोलते, तू का उगाच नाही कळणार. त्यावर लगेचच वैदेही म्हणते, हे बघ स्नेहा, खूप कामं आहेत आपल्याला, आपण आता कामांकडे बघूयात का जरा, प्लीज जा बरं इकडनं, कामं करूया. त्याबरोबर स्नेहा तिकडनं जाते. त्यावर वैदेही विचार करते, स्नेहा बोलत होता त्या काही चुकीचा नव्हता, खरंच हा मुलगा याच्या आईपासून खूप जास्त वेगळा आहे. तर दुसऱ्या बाजूक
बायो सूर्याकडून वचन घेता. आता तू त्या देसायांचा विचार करणं तर सोड, त्या देसायांचं तोंडसुद्धा नाही पाहणार. दे माका वचन, घे माझी शपथ. वचन दे, घे शपथ. मग सूर्याकडे पर्याय नसता. सूर्या आता बायोकडे बघतच राहता. बायो म्हणतात दे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला सूर्या हा दवाखान्यात दिलेलो असता. तिथे आल्याच्या नंतर मग आता स्नेहा म्हणता, कळला असेलच तू का, गोळ्या औषधात बदल झालो असता. त्यावर सूर्या होकार देता. त्याबरोबर स्नेहा म्हणता, आणखीन काय निरोप देऊच असतो काय. त्याबरोबर तो म्हणता की नाही. त्याच्यानंतर मग आता सूर्याचा जो घड्याळ वैदेहिक सापडलेला होता, त्या घड्याळ आता ती का हैसर देऊचा असता. मग ती स्नेहाक म्हणता, गो घड्याळ दे मग त्याचा. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते तूच दे. वैदेही बाहेर द्या सूर्याचं घड्याळ, पण तोपर्यंत तो थैसून निघून गेलेला असता. त्याबरोबर ह्या व्हिडिओ हैसरच संपता. व्हिडिओ आवडला असताना तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असशीला तर चॅनल का सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.